फ्रेंड्स वेलकम. मी आज वडापाव केलेला आहे, ते पण पाऊस आला होता म्हणून. थोड्या वेळापूर्वी असं वातावरण होतं, ते बघा कसं झालेलं आहे. लाईट्स पण गेलेल्या आहेत आणि पाऊस खूप मोठा होता. तर माझं मन झालं की वडापाव खायचं, म्हणून मी बटाटे वगैरे उकडायला ठेवले. लाईट गेली होती तरी पण माझं मन झालंच होतं. म्हणून मी तुम्हाला प्रॉपर काय शेअर करू शकत नाही, पण जेवढं मी रेकॉर्ड केले तेवढं तुमच्यासोबत शेअर करू शकते. म्हणजे मध्ये लाईट जात होती येत होती, त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवू शकत नाही. सगळे बटाट्यामध्ये सगळे मसाले टाकून त्याची टिक्की बनवून घेतली आणि बेसनचं पिठाचं एक गोल बनवून घेतलाय वड्यांसाठी. आता छान वडे तळवून घेतेय. गरमागरम पाव आणि गरमागरम वडे, त्यासोबत मिरची वगैरे. तर पावसामध्ये खूप आवडतं, पावसाचा आनंद घेत. आणि ह्या रूममध्ये छान बाल्कनी आहे, तर बाल्कनीमध्ये बसून खायला मजा येते. पण आमच्या बाल्कनीमध्ये पाऊस पडला होता, म्हणून म्हणलं रूममध्येच बसावं, नंतर जाऊन बाल्कनीमध्ये बसता येईल. तर आम्ही दोघांनी खूप छान एन्जॉय केलेला आहे. कारण बाहेरच्या स्ट्रीट फूडमध्ये एवढे आयटम्स नसतात, फक्त ग्रीन चटणी आणि रेड चटणी एवढंच भेटतं. पण आपण घरी जर बनवला ना, तर त्यामध्ये बुंदी, कांदा, कोथिंबीर सगळंच ॲड करू शकता. म्हणून मला घरी बनवलेलं खूप आवडतं. तुम्ही पण पावसाळ्यामध्ये असंच बनवून खाता का? कमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुन्हा. बाय.